रे तारी रो नादिर दिलता जानी तो तनन तो नादिर दिलता जानी तो. त्या कालिया नागाचा सबंध फणे सगळे वरती आले यमुनेच्या डोहातून आणि आमचा गोपाळ कृष्ण त्याच्या त्या फण्यांवरती पाय देऊन नृत्य करतात. नादिर दिल झटला नादी ताना लागी दीन ताना कदरे तारी धूम दीन ताना कदरे तारी नादिर दिल ताना दीन ताना धूम नादिर दिल ताना दीन ताना धूम. कृष्णाचं नृत्य बघितलं सगळ्या गोप बालकांना आनंद झाला. असा कालिया नाग अजस्त्र भला मोठा त्याचा सबंध फणा काढून वरती आला हो. पण काय अवस्था त्याची झाली. सगळा अहंकाराचं जे विष शरीरामध्ये भिनलेलं होतं, जसा भगवंतांचा स्पर्श झाला, जसा भगवंतांचा पाय लागला आणि फण्यावरती भगवान नृत्य करायला लागले. ते कृष्णाचं नृत्य चाललंय आणि इकडे याच्या सबंध अंगाला वेदना होत आहे. सगळा त्याचा असलेला माज भगवंतानं उतरवला. असं नृत्य चालू झालं. अहो बाहेर असेल जमिनीवर तर उडी मारून पाण्यात जाता येतं, पण पाण्यातच आहे, कुठे जावं काही सुचेना. आणि त्यातच भगवंतानं त्या कालियाची अजस्त्र असणारी ती शेपटी आपल्या हातामध्ये धरली आणि ती शेपटी जशी धरून नृत्य करायला सुरुवात केली. त्याचा प्रतिकार जेवढा वाढायला लागला तेवढं भगवंतानं आपलं नृत्यही जोरात करायला सुरुवात. कालियानं जरा प्रतिकार करायचा विचार केला की भगवंतांना असा काही पाय दांडकन आपला. हे नृत्य बराच वेळ तिथे सुरू आहे. सगळी मंडळी भारावली. काय गोपाल कृष्णांचं स्वरूप आहे. अरे कृष्णा, हे तू कसं करतोयस. तेवढ्यात लक्ष गोप बालकांच्याकडे गेलं आणि काहीतरी पुटपुटायला सुरुवात केली. म्हणलं हा मंत्र मंत्र माझं काही नाही म्हणलंय, हा मंत्र मी म्हणतोय ना, त्याच्यामुळे हा कालिया मला वश झालेला आहे. आणि क्षणार्धात सगळा त्याचा माज उतरला. हळूहळू हळूहळू प्रतिकार करायची त्याची शक्ती संपत आली. प्रतिकार क्षीण झाला आणि आता अशी वेळ आली की कालिया नागाची सगळी शक्ती संपली आणि गलित गात्र झाला. तरीही भगवंतांचं नृत्य सुरू आहे. तरीही भगवंत तसंच नाचतायत आणि त्याच्या अंगातलं सगळं विष सगळं ते बाहेर पडतंय. आता मात्र हा अजून काही क्षण जर राहिला असाच तर निजधामाला जायची वेळ येईल. असं थय थय नृत्य भगवान करतायत. त्या कालिया नागाची जी नागपत्नी होती ती मात्र घाबरली हो. घाबरली आणि धावत धावत भगवंतांच्याकडे यावं, भगवंतांना प्रार्थना केली. अहो तुम्ही कोण आहात हे ओळखता त्यांना आलं नाही आणि म्हणून तुमच्यावरती त्यांनी हल्ला केला. एवढी शिक्षा देऊ नका, झाली तेवढी शिक्षा पुरे आहे, माफ करा म्हणून जी शरणागतीचं जे निवेदन भगवान गोपाल कृष्णांच्याकडे दिलं ते निवेदन भगवंतानं ऐकलं आणि मग नृत्य क्षणार्धात थांबवलं.